जय शिवराय मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून 2025 मध्ये घोषणा करण्यात आलेली एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना। राज्यातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा 9 जिल्ह्यामध्ये 2026च्या खरीप हंगामापासून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. 21 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे ही योजना खरीप हंगाम 2026 पासून राज्यामध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे किट, मिनी किट्स वाटप केले जाणार आहेत। याच्या अंतर्गत 1000 नवीन प्रोसेसिंग युनिट, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रक्रिया उद्योग ज्यांना 25 लाखापर्यंत अनुदान असेल असे युनिट, याचबरोबर साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी गाव तिथं गोदाम ही योजना, ही संकल्पना सुद्धा याच योजनेच्या अंतर्गत राबवली जाणार आहे। जी योजना ज्या ठिकाणी राबवली जाणार आहे त्या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणं, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा वेगवेगळ्या बाबींचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देणं, अशा प्रकारची वेगवेगळी उद्दिष्ट घेऊन ही योजना देशभरामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच योजनेच्या अंतर्गत आता राज्यामध्ये घोषित करण्यात आलेले 9 जिल्हे, ज्याच्यामध्ये पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या जिल्ह्यामध्ये राबवण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता। महाराष्ट्रामधील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व बीड या 9 जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। आणि सदरच्या योजनेच्या अंमलबजावणीकरता राज्यस्तर, जिल्हास्तर अशा समित्या देखील गठीत करण्यात आलेल्या आहेत। या समितींना त्यांची जी काही कार्यकक्षा असेल ती कार्यकक्षा आरेखित करून देण्यात आलेली आहे आणि याच समित्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामधील उत्पादनाच्या विपणन, ब्रँडिंग, जे काही इतर प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया या समितीच्या माध्यमातून पार पाडल्या जाणार आहेत। जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील, तर राज्यस्तरीय समितीमध्ये कृषी विभागाचे मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत। या योजनेकरता निधीची व्यवस्था कशा प्रकारे केली जाणार आहे त्याची माहिती सुद्धा या जी.आरच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जुन्या असलेल्या जवळजवळ 36 योजनांचं अभिसरण करून ही योजना एकाच छताखाली राबवण्यात येत आहे। याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देऊन जास्तीत जास्त या शेतकऱ्यांचा विकास करणं हा या योजनेचा उद्देश आहे। ही योजना प्रारंभिक स्वरूपामध्ये 100 जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे आणि याच्यानंतर याचा पुढे शासनाच्या माध्यमातून विस्तार केला जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाची अशी योजना आणि राज्यामध्ये अखेर आता ही राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता या योजनेच्या अंतर्गत पुढील अर्ज प्रक्रिया असतील किंवा याच्या संदर्भातील पुढील काही अपडेट असतील, जे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे असे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।